हॉस्पिटलमध्ये एक विटिलिगोचा पेशंट बघितलेला आणि त्याची ट्रीटमेंट तर बघतोच आपण. पण अजून एक कंडिशन असते टीनिया वर्सिकलर किंवा पिट्रायसिस वर्सिकलर. तर ह्याच्यामध्ये पण विटिलिगोमध्ये बॉडीवर जसे पांढरे पांढरे पॅचेस पडतात, तर तसेच पॅचेस ह्या टीनिया वर्सिकलरमध्ये पण पडतात. आता बघत विटिलिगोमध्ये होतंय काय, विटिलिगोमध्ये एक ऑटोइम्युन डिसीज आहे. म्हणजे आपल्या बॉडीच्या सेल ज्या मेलानोसाइट असतात आपल्या स्किनमध्ये, ज्या मेलानिन पिगमेंट सिक्रेट करतात, ज्याच्यामुळं स्किनला कलर होतो, त्याच्यावर अटॅक करतात आणि ते न सिक्रेट झाल्यामुळे पांढरे पांढरे पॅचेस पडतात. तर मग ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय यूज करतो, तर असे ड्रग्स की जे तुमची इम्युनिटी कमी करतील. तर कोणते ड्रग्स आहेत, ह्याच्यात आपण कॉर्टिकोस्टेरॉइड्स यूज करतो. स्टेरॉइड पण तुमची इम्युनिटी थोडी वीक करतात, पण हे टॉपिकल असतात, म्हणजे लावायचे वरून स्किनवर. तर त्या क्रीममध्ये तुम्ही फ्लुटिकॉसॉन किंवा मोमेटॉसॉन हे क्रीम यूज करू शकतो, किंवा अजून भरपूर कॉम्बिनेशन आहेत त्याचे. अजून दुसरं काय यूज करू शकतो आपण, आता आपण अजून एक क्लास आहे कॅल्शिन्युरिन इनिव्हिटर्स. तर हे पण तुमची इम्युनिटीज कमी करतात. हे टॅक्रोलेमस म्हणून ड्रग येते जे मोस्ट कॉमनली आपण यूज करतो. हे तर ड्रग्ज झाले. बाकी मग आपण ह्याच्यात फोटोथेरपी पण यूज करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग सनस्क्रीन पण लावायला ॲडवाइज करतात, जेणेकरून जास्त डॅमेज होऊ नये स्किनचा. आणि जे आपलं पिट्रायसिस वर्सिक्युलर आहे ते फंगल इन्फेक्शन आहे. ह्याच्यात आपण टॉपिकल अँटीफंगल क्रीम यूज करू शकतो, किटोकोनाझॉल, कलोट्रोमॅझॉल वगैरे ह्या क्रीम सगळ्या.